कोल्हापूर शहर आणि उपनगरात गुरुवारी सायंकाळी ढगफुटीसारखा पाऊस झाला। या पावसामुळे जयंती नाल्यातून वाहून आलेला कचरा कसबा बावडा इथल्या राजाराम बंधाऱ्याजवळ नदीपात्रात अडकला होता। महापालिकेनं आज जेसीबीच्या सहाय्यानं हा कचरा काढला। कोल्हापूर शहर आणि उपनगरात गुरुवारी सायंकाळी ढगफुटीसारखा पाऊस झाला। या पावसामुळे ओढे नाले भरून रस्त्यांवरून पाणी वाहू लागलं। या पाण्यातून मोठ्या प्रमाणात कचरा वाहून आला। हा कचरा जयंती नाल्याद्वारे पंचगंगा नदीतून वाहत कसबा बावडा इथल्या राजाराम बंधाऱ्यात अडकला। बंधाऱ्यातील जवळपास 2 एकर क्षेत्रात प्लास्टिक बाटल्या, पिशव्या आणि इतर कचरा होता। सोशल मीडियावर याबाबतचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली। जेसीबीच्या सहाय्यानं आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीनं आज सकाळपासून या ठिकाणी स्वच्छतेची मोहीम राबवण्यात आली। यावेळी बंधाऱ्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती। जवळपास 50 टन कचरा नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला। दरम्यान स्वच्छता मोहीम सुरू असताना एक जण दुचाकीसह नदीत पडला। महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ बाहेर काढल्यानं पुढील अनर्थ टळला। शिक्षकांचं वरिष्ठ आणि निवड श्रेणीसाठी प्रशिक्षण 2 जून ते 12 जून दरम्यान पार पडलं। या प्रशिक्षणासाठी रिअल टाइम नावाखाली महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार हे हुकुमशाही पद्धतीनं वागत असल्याचा आरोप कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि जिल्ह्यातील सर्व शिक्षण संघटनांनी केलाय। या प्रशिक्षणासाठी जात असताना अपघात होऊन 30 शिक्षक जखमी झालेत। याला सर्वस्वी रेखावार जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना संचालक पदावरून हटवण्यात यावं, अशी मागणी शैक्षणिक व्यासपीठासह शिक्षक संघटनांनी केली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत या मागणीकडे लक्ष वेधण्यात आलं। 2 जून ते 12 जून दरम्यान शिक्षकांच्या वरिष्ठ आणि निवड श्रेणीचं प्रशिक्षण राज्यभर चालू होतं। या प्रशिक्षणासाठी अति कडक शिस्त आणि जाचक अटी लावल्यामुळं अनेक शिक्षकांना याचा त्रास सहन करावा लागला, तर अनेक शिक्षकांना या प्रशिक्षणापासून मुकावं लागलं। रिअल टाईमच्या नावाखाली प्रत्येक तासाला ऑनलाईन हजेरी सक्तीची केली होती। याच प्रशिक्षणासाठी जात असताना चिपळूण ते रत्नागिरी दरम्यान मिनी बसचा अपघात होऊन 30 शिक्षक जखमी झाले होते। याला महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार जबाबदार असून त्यांच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात यावा, त्याचबरोबर त्यांना संचालक पदावरून हटवण्यात यावं, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि इतर शिक्षक संघटनांनी केली आहे। रेखावार यांच्या विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली। एससीआयटीचे संचालक राहुल रेखावार यांनी रिअल टाईमच्या नावाखाली अतिशय हुकुमशाही वृत्तीनं हे प्रशिक्षण शिक्षकांच्यावर लादलेलं आहे आणि या वेळेत पोचण्याच्या अटीमुळं चिपळूणहून रत्नागिरीला 100 किलोमीटर अंतर आहे, ते केंद्र एवढं लांब ठेवण्याची चूक या महाराष्ट्र शासनाने केलेली आहे आणि तिकडे वेळेत पोचण्यासाठी वेग जास्त गाडीचा वाढवल्यामुळं अपघात होऊन त्या अपघातामध्ये 30 शिक्षक जखमी झालेले आहेत। पण त्याच्यावर कोणतीही सहानुभूती किंवा संवेदनशीलता न दाखवता राहुल रेखावार यांनी या अपघाताचा आणि प्रशिक्षणाचा काही संबंध नाही अशा प्रकारचं चुकीचं वक्तव्य करून आपली असंवेदनशीलता त्यांनी दाखवलेली आहे। त्यामुळं आमच्या या शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं सर्व संघटनांच्या वतीनं एकच मागणी आहे की अपघाताच्या बद्दलचा गुन्हा राहुल रेखावार यांच्यावर नोंदला गेला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई महाराष्ट्र शासनाने केली पाहिजे आणि त्यांचं संचालक पद हे काढून घेतलं पाहिजे आणि चांगल्या संवेदनशील माणसाकडे दिलं पाहिजे। त्यांच्या या हेकेखोरपणामुळं हे प्रशिक्षण आनंददायी न होता हे त्रासदायक झालेलं आहे। त्याचा या ठिकाणी आम्ही धिक्कार करतो आणि राहुल रेखावार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे करतो। यासह किरकोळ अनुपस्थितीचा कालावधी क्षमापित करून शिक्षकांना हे प्रशिक्षण पूर्ण करू द्यावं, अशी मागणी यावेळी करण्यात आली। या संदर्भातील निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलं। त्यांनी हे निवेदन मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांच्यापर्यंत पोहोचवू असं आश्वासन दिलं। या आंदोलनात शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड, शिक्षक नेते दादासाहेब लाड, RY पाटील, सुधाकर निर्मळे, खंडेराव जगदाळे, संतोष आयरे, सुधाकर सावंत, मिलिंद बारवाडे, उमेश देसाई, सविता गिरी, राजेंद्र कोरे आदींसह इतर शिक्षकांनी सहभाग घेतला।
गोकुळ दूध संघाला 2025-26 या वर्षासाठी मुंबईच्या प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टकडून एकूण 280 मेट्रिक टन गाईच्या तुपाचा पुरवठा करण्याची ऑर्डर मिळाली आहे। या ऑर्डरचा भाग म्हणून आज चेअरमन नावीद मुश्रीफ आणि संचालकांच्या उपस्थितीत 10 मेट्रिक टन तूप ट्रस्टकडे पाठवण्यात आलं। गोकुळ दूध संघानं स्थापनेपासून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिलंय। यामुळं गोकुळ दूध संघाला 2025-26 या वर्षासाठी मुंबईच्या प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टकडून सलग दुसऱ्या वर्षी एकूण 280 मेट्रिक टन गाईच्या तुपाच्या पुरवठ्याची ऑर्डर मिळाली आहे। आज गोकुळ शिरगाव इथल्या गोकुळ प्रकल्पातून मुंबईकडे जाणाऱ्या पहिल्या 10 मेट्रिक टन तुपाच्या वाहनाचं पूजन गोकुळचे चेअरमन नावीद मुश्रीफ यांच्या हस्ते तसंच ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे, संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। यावेळी बोलताना चेअरमन नावीद मुश्रीफ यांनी गोकुळ गाय तुपाचा दर्जा, सात्विकता आणि नैसर्गिक सुवास यामुळेच सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टनं सलग दुसऱ्या वर्षी आम्हाला पसंती दिली आहे। हे फक्त गोकुळचं नव्हे तर आमच्या लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळालेलं प्रमाणपत्र असल्याचं सांगितलं। पुण्यातील दगडूशेठ गणपती ट्रस्ट तसंच तिरुपतीसारख्या देवस्थानांनाही गाईचं तूप पुरवण्याचा आमचा मानस असल्याचं चेअरमन नावीद मुश्रीफ यांनी सांगितलं। सिद्धिविनायक मंदिरात नैवेद्य, महापूजा आणि धार्मिक विधींमध्ये वापरलं जाणारं तूप पूर्णपणे गुणवत्तापूर्ण असावं या निकषावर गोकुळचं गाय तूप सलग दुसऱ्या वर्षी पसंत करण्यात आले। गेल्या वर्षी सन 2024-25 मध्ये 250 मेट्रिक टन तुपाचा पुरवठा गोकुळनं यशस्वीरित्या केला होता। यावर्षी मिळालेल्या नवीन 280 मेट्रिक टन ऑर्डरनुसार गोकुळकडून दरमहा सरासरी 24 मेट्रिक टन गाईचं शुद्ध तूप सिद्धिविनायक मंदिराला पाठवण्यात येणार आहे। यावेळी संचालकांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। काल सायंकाळच्या सुमारास कोल्हापुरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आणि अख्खं शहर जलमय झालं। शहरातील सुमारे 18 नाल्यातील गाळ काढल्याचा महापालिका प्रशासनानं दावा केला होता। मात्र कालच्या पावसानं हा सर्व दावा फोल ठरलाय। कोल्हापूर शहराच्या विविध भागात 18 नाले आहेत। या नाल्यांची साफसफाई केली असून हजारो टन गाळ उठाव केल्याचा दावा महानगरपालिका प्रशासनाकडून केला जात होता। मात्र काल पडलेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं महानगरपालिकेचा हा दावा फोल ठरलाय। महानगरपालिकेनं शहरातील नालेसफाई करून हजारो टन गाळ काढला असेल तर मग कालच्या पावसानं शहराची दयनीय अवस्था कशी झाली असा सवाल प्रजासत्ताक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी उपस्थित केलाय। कोल्हापूर शहरामध्ये काल एक पाऊस पडला तर कोल्हापूरची संपूर्ण दैना उडवली होती। अनेक वाहनं पाण्याखाली गेली होती। अनेक प्रचंडमध्ये नाल्यातनं पाणी आल्यामुळं इतका कोल्हापुरात हाहाकार झाला होता की लोकांना जाता येईना झालेलं। अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं, दुकानामध्ये पाणी गेलं। हे नेमकं का घडलं याचा अभ्यास करणं आवश्यक आहे। महानगरपालिकेनं दावा केला की कोल्हापूर शहरातले आम्ही सगळे नाले आम्ही स्वच्छ केलं, हजारो टन माल आम्ही यातनं काढला। तर हजारो टन माल काढला तो कुठे ठेवला, त्याच्यासाठी वाहनं किती वापरली, त्याच्यासाठी मशिनरी किती वापरली याचा उहापोह होणं आवश्यक आहे आणि ते जनतेला समजलं पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचे जी नाले सफाई झाली त्यातला कचरा काही उठाव केला आणि काही कचरा नाल्याच्या कडेलाच ठेवला। म्हणून त्या कालच्या पावसामुळं हा सर्व कचरा पुन्हा नाल्यामध्ये आला, नाल्यातनं पंचगंगा नदीला गेला। आणि आज जर परिस्थिती बघायला गेला तर राजाराम बंधारा बावडा येथे प्रचंड प्रमाणात हजारो टन हा कचरा आज ब्लॉक झालेला आहे। हे कोण जबाबदार याला आणि आता यामध्ये सुद्धा महानगरपालिका असा दावा करेल की नाही हा कचरा आम्ही उठवलेला आहे। जर कचरा हा हजारो टन राजाराम बंधाराला येत असेल तर महानगरपालिका कचरा उठवण्यात कमी पडते, मग कचरा उठवला जात नाही। असे प्रश्न जनतेसमोर पडलेले आहेत। शहरात इमारतींपेक्षा रस्त्यांची उंची जास्त वाढल्यानं इमारतींच्या तळमजल्यात पाणी साचलंय। महापालिका कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा सांगून सुद्धा दुर्लक्ष केल्यानं ही परिस्थिती आमच्यावर आली आहे असं सुनील राजपूत यांनी सांगितलं। काल 1 तासाच्या पावसानं आपली दैनंदिन उडाली सगळी। एवढं गुडघ्यावर पाणी आपल्या बेसमेंट आणि ह्याच्यामध्ये पुरं पाणी एवढं भरलं की आपल्याला चालायचं, गाड्या 2 व्हीलरचं नुकसान, 4 व्हीलरचं नुकसान। रस्ता मोठा झाला आणि आपली बिल्डिंग खाली गेल्या। 1 तासानं ही जर अवस्था होत असेल तर पुढे येणाऱ्या पावसात आपलं कसं होणार। बरं, इथं लहान मुलं राहतात, वृद्ध वय लोक राहतात, आजारी पेशंट आहेत।
कसं करणार मला सांगा तुम्ही. ह्यानं कॉर्पोरेशनने याची दखल घेऊन आम्हाला काहीतरी व्यवस्थित दुसरी सोय करून द्यावी. या पावसानं जयंती नाला, व्हिनस कॉर्नर, फोर्ड कॉर्नर, परीख पूल, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, SSC बोर्ड परिसरातील केदार कॉम्प्लेक्स, शास्त्रीनगर परिसर, मंगळवार पेठ, गांधी मैदान यासह शहरातील विविध भागातील रस्त्यावर 2 ते 3 फूट पाणी आलं. अनेक रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली. ठिकठिकाणच्या इमारतींमध्ये पाणी शिरलं. या साचलेल्या पाण्यामुळं दुचाकी, चारचाकी गाड्या, घरं, दुकानं आणि कार्यालयांचं मोठं नुकसान झालं. नाले सफाई करून देखील शहरातील नागरी वस्त्यांमध्ये पाणी घुसल्यानं महानगरपालिका प्रशासनाच्या दाव्यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात आज शुक्रवारी दिवसभर पावसाची पूर्णपणे उघडीप होती. भोगावतीसह पंचगंगा नदीतील बंधाऱ्यांचे पाणी अडवण्याचे बर्गे जलसंपदा विभागाला काढण्यात यश आल्यामुळं राधानगरी तालुक्यातील तिन्ही धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आलाय. अतिवृष्टीच्या काळात पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी धरणातील पाणीसाठा कमी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगानं धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचं जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आलंय. राधानगरी तालुक्यातील धरणांचा पाणीसाठा धरण साठवण क्षमतेच्या निम्म्याहून अधिक आहे. राधानगरी धरणाचा पाणीसाठा 52.40%, तुळशी धरणाचा पाणीसाठा 53.82% आहे. दूधगंगा धरणाचा पाणीसाठा धरण गळतीच्या कामासाठी काहीसा कमी करण्यात आला असला तरी हा साठा 21% इतका आहे. भविष्यातील अतिवृष्टी लक्षात घेऊन जलसंपदा विभागानं धरणातील पाण्याचा कमी पावसाच्या काळात जास्तीत जास्त विसर्ग करण्याचं नियोजन आहे. त्यानुसार राधानगरी धरणातून 1500 क्युसेक्सनं भोगावती नदीपात्रात, तुळशी धरणातून 300 क्युसेक्सनं तुळशी नदीपात्रात, तर दूधगंगा धरणातून 100 क्युसेक्स विसर्ग दूधगंगा नदीपात्रात सुरू करण्यात आलाय. मे महिन्यात झालेल्या पावसाच्या कालावधीत नद्यांवरील बंधाऱ्यांमधील पाणी अडवण्याचे बर्गे काढता आले नव्हते. त्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यास मर्यादा होत्या. सध्या नद्यांमधील पाणी अडवण्याचे बर्गे काढून पूर्ण झालेत. त्यामुळे धरणांमधील पाण्याच्या नियोजनासाठी विसर्ग सुरू करण्यात आला असल्याचं जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आलंय. 15 मार्च 2024च्या संच मान्यता शासन निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं जिल्हा परिषद कार्यालयासमोर आज धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी प्राथमिक शिक्षण अधिकारी मीना शेंडकर यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. 15 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र शासनानं उच्च प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या संच मान्यतेबाबत निर्णय जाहीर केला होता. मात्र या निर्णयामुळं राज्यभरातील 25,000 शिक्षकांचं पद रद्द होण्याची शक्यता आहे. तर 90% सरकारी उच्च प्राथमिक शाळा बंद पडण्याची भीती आहे. प्राथमिक शाळांवर याचा 50% प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या शासन निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघानं आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. हा शासन निर्णय केवळ शिक्षकांचाच नव्हे तर विद्यार्थ्यांचाही अधिकार हिरावणारा असल्याचा आरोप संघटनेनं केलाय. अतिरिक्त ठरवलेल्या शिक्षकांबाबत न्यायालयीन स्थगिती असतानाही शासन याच्या आडून जिल्हा स्तरावर ऑनलाईन बदलीच्या माध्यमातून संच मान्यता दिली जाते. त्यामुळे मागील जुन्या संच मान्यतेनुसारच या बदल्या करण्यात याव्यात अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण अधिकारी मीना शेंडकर यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. या आंदोलनात संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील, सुनील पाटील, विलास चौगुले यांच्यासह इतर शिक्षक सहभागी झाले होते. इचलकरंजी महानगरपालिका प्रशासन आणि फेरीवाला समितीची नुकतीच बैठक झाली. फेरीवाल्यांनी निश्चित केलेल्या जागेत आणि नियमानुसारच व्यवसाय करावा अशी सूचना महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिली. त्यांनी या बैठकीत नियम मोडणाऱ्या फेरीवाल्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. इचलकरंजीत गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले होत आहेत. यामुळे इचलकरंजी महानगरपालिकेनं शहरात उघड्यावर होणाऱ्या मांसाहार पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली फेरीवाला समितीची बैठक झाली. या बैठकीत आयुक्त पाटील यांनी नोंदणीकृत 865 व्यवसायधारकांनाच व्यवसाय करता येईल असं सांगितलंय. फेरीवाल्यांनी पट्टे आखून दिलेल्या जागेवरच व्यवसाय करावा. निश्चित केलेल्या जागेच्या बाहेर व्यवसाय केल्यास त्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा इशारा आयुक्तांनी दिलाय. महापुरुषांच्या पुतळ्यांच्या 100 मीटर परिसरात कोणताही व्यवसाय करता येणार नाही. प्लास्टिकचा वापर करण्यास बंदी असेल. मांसाहार पदार्थांसह इतर खाद्यपदार्थांची विक्री करताना व्यावसायिकांनी स्वच्छतेचे नियम पाळणं बंधनकारक आहे.
प्रशासनानं दिलेल्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं आयुक्त पाटील यांनी या बैठकीत सांगितलं. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा देसाई, उपायुक्त विजय राजापुरे आणि फेरीवाले समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. गांधीनगरसह कोल्हापूर शहरातील बाजारपेठेत दररोज कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. मात्र या ठिकाणी काम करणाऱ्या असंघटित कामगारांची कामगार कल्याण मंडळाकडे नोंद नाहीये. त्यामुळे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचा लाभ इथल्या कामगारांना मिळत नाही. आपल्या उद्योग व्यवसायातील कामगारांची कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी न करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करावी अशी मागणी आज वंचित बहुजन माथाडी कामगार युनियननं कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांच्याकडे केली आहे. कोल्हापूर नजीकच्या गांधीनगर बाजारपेठेत अनेक उद्योग व्यवसाय आहेत. या बाजारपेठेत दररोज कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. या ठिकाणी 15 ते 20 हजार असंघटित कामगार काम करतायत. मात्र अनेक उद्योजक आपल्या कामगारांची कामगार कल्याण विभागाकडे नोंदणी करत नाहीत. परिणामी या असंघटित कामगारांना कोणत्याही कामगार कल्याण योजनांचा लाभ मिळत नाही. इथले हजारो कामगार तुटपुंजा वेतनावर काम करतात. गांधीनगर बाजारपेठेत काम करणाऱ्या असंघटित कामगारांची नोंदणी कामगार कल्याण मंडळाकडे न करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी आज वंचित बहुजन माथाडी युनियनच्या शिष्टमंडळानं कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांची भेट घेतली आणि कामगारांची कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी न करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी वंचित बहुजन माथाडी युनियनचे अध्यक्ष संजय गुदगे, संभाजी कागलकर, रघुनाथ कांबळे, फरजाना नदाफ, कल्पना शेंडगे, अविनाश बनगे, बाबासाहेब कांबळे, ताजकुमार कांबळे, ज्योती माने, सुहासिनी माने, शिवानी कांबळे आदी उपस्थित होते. इचलकरंजीमधील ख्रिस्ती बांधवांचं प्रार्थनास्थळ हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी बंद पाडलं होतं. या घटनेचा निषेध करत बहुजन संघर्ष परिषदेच्या वतीनं आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. प्रार्थनास्थळ बंद पाडणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. इचलकरंजीतील ख्रिस्ती बांधवांचं प्रार्थनास्थळ काही दिवसांपूर्वी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बंद पाडलं होतं. हे प्रार्थनास्थळ बेकायदेशीर असल्याचा आरोप त्यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केला होता. तर आम्ही आमच्या खाजगी जागेत शांततेत प्रार्थना करतो, तो आमचा संविधानिक अधिकार आहे, अशी भूमिका ख्रिस्ती बांधवांनी स्पष्ट केली होती. हे प्रार्थनास्थळ बंद पाडल्याच्या निषेधार्थ आज बहुजन संघर्ष परिषदेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. या घटनेमुळं आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असून ख्रिस्ती अल्पसंख्याक समाजाला जगणं मुश्किल झालंय, अशा भावना ख्रिस्ती बांधवांनी व्यक्त केल्यात. त्याचबरोबर शांतताप्रिय ख्रिस्ती समाजाला हिंदुत्ववादी संघटनांकडून नाहक त्रास दिला जातोय, तसंच जीवे मारण्याची धमकी दिली जातीये. पोलीस सुद्धा त्यांनाच अभय देत आहेत, असा आरोप संघटनेनं केलाय. संबंधित हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बहुजन संघर्ष परिषदेच्या वतीनं करण्यात आली आहे. संघटनेने दिलेल्या, संविधानाने दिलेल्या हक्काप्रमाणे आम्हाला नियमित जी भक्ती घेण्याचा जो अधिकार आहे, तो अधिकार येणाऱ्या दिवसात कायम टिकून राहावा, यासाठी मागणी करण्यासाठी, निवेदन करण्यासाठी आज या ठिकाणी जमलेलो आहोत. यावेळेस आम्ही या निवेदनाच्या मार्फत अशी विनंती करतो की ख्रिस्ती विश्वासणारे जे शांतीने, प्रीतीने दर रविवारी आणि इतर वेळेस येऊन भक्ती प्रार्थना करतात, ते स्वातंत्र्य त्यांनी अबाधित ठेवावं, यासाठी विरोध करणाऱ्या सर्व समाजकंटकांना कायदेशीर त्यांनी उत्तर द्यावं, त्यांच्यावरती कारवाई करावी. या उपोषणात सचिन चिल्लय्या, श्याम सर्वगौडे, अब्राहिम आवळे, श्रीकांत पठाणे, संजय आढाव, राकेश सावंत, जीवन आवळे, DB समुद्रे, दिलीप लोखंडे, निखिल मोरे आदींसह ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी ढगफुटी सदृश पाऊस झाला. इचलकरंजीमध्येही या पावसामुळं अनेक ठिकाणी नुकसान झालंय. शहरातील तांबेमाळ परिसरात विजेच्या खांबावर वीज पडल्यानं परिसरातील अनेक घरांमधील विद्युत उपकरणं निकामी झाली. छत्रपती शाहू महाराज पुतळा परिसरातील एका शाळेजवळील झाडावर वीज कोसळल्यानं झाड पडून वाहनांचं नुकसान झालं. कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध भागात गुरुवारी सायंकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. इचलकरंजीतही विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं होतं.
छत्रपती शाहू महाराज पुतळा परिसरात असणाऱ्या 21 नंबर शाळेजवळील एका झाडावर वीज कोसळली, तर पंचवटी चित्रमंदिराजवळील एका नारळाच्या झाडावर वीज पडल्यानंतर झाड तुटून पार्किंगमधील वाहनांवर कोसळल्यानं वाहनांचं मोठं नुकसान झालं. शहरातील तांबेमाळ परिसरातील एका विद्युत खांबावर वीज कोसळल्यानं यंत्रमाग कारखान्यातील मोटार जळाली. तसंच परिसरातील 20 ते 25 घरातील विजेची उपकरणं जळाल्यानं लाखोंचं नुकसान झालंय. स्वयंसिद्धा आणि डॉक्टर व्ही.टी. पाटील फाउंडेशन यांच्या वर्धापन दिनानिमित्त 15 जून रोजी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. या निमित्तानं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण 11 मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. स्वयंसिद्धा संस्थेच्या वतीनं पत्रकार बैठकीत ही माहिती देण्यात आली. डॉक्टर व्ही.टी. पाटील आणि सरोजिनी देवी पाटील यांनी स्वतःची संपत्ती दान करत 1968 साली सरोजिनी देवी विश्वनाथ विश्वस्त मंडळाची स्थापना केली. या ट्रस्टच्या माध्यमातून 1992 साली स्वयंसिद्धा या संस्थेची स्थापना करण्यात आली. स्वयंसिद्धाच्या 33व्या तर डॉक्टर व्ही.टी. पाटील फाउंडेशनच्या 31व्या वर्धापन दिनानिमित्त 15 जून रोजी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. गोविंदराव टेंबे रंगमंदिर देवल क्लब या ठिकाणी दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय, अशी माहिती स्वयंसिद्धाच्या विश्वस्त आणि कार्यकारी संचालिका जयश्री गायकवाड यांनी पत्रकार बैठकीत दिली. पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये डॉक्टर मोहिनी कुलकर्णी, संजय काशीद, M.R. पाटील, गौरी मांजरेकर यांच्यासह एकूण 11 जणांचा समावेश आहे. या सर्वांना रोख रक्कम, मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात स्वर्गीय कांचनताई परुळेकर यांच्या जीवनावर आधारित माहितीपट दाखवण्यात येणार आहे. या पत्रकार बैठकीला सौम्या तेरोडकर, अंजली घोरपडे, सुमन बारामतीकर, मालती बेडेकर, आशा थोरवत, नीता दटमजगे, मीना ठक्कर, वैशाली चौगुले, सुजाता नाईक, कविता बड्डे, प्रीती साळोखे आदी उपस्थित होत्या. अनेक शाळांच्या व्यवस्थापन समितीकडून पालक आणि विद्यार्थ्यांना ठराविक विक्रेत्यांकडून शैक्षणिक साहित्य घेण्याची सक्ती केली जाते. याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. समितीनं सुराज्य अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत यांना या मागणीचं निवेदन सादर केलंय. नवीन शैक्षणिक वर्षाला 16 जूनपासून सुरुवात होत असल्यानं पालकांसह विद्यार्थ्यांची वह्या पुस्तकं गणवेश घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. मात्र अनेक शाळा व्यवस्थापन समितीकडून ठराविक विक्रेत्यांकडूनच वह्या पुस्तकं आणि गणवेश खरेदी करावी अशी सक्ती केली जाते. यातून पालक आणि विद्यार्थ्यांची आर्थिक लूट केली जाते. त्यामुळं दोषी शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं सुराज्य अभियानांतर्गत केली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. याबाबतच्या सूचनांचं परिपत्रक काढण्यात यावं, शाळेच्या फलकावर याची माहिती लावण्यात यावी, अशा घटनांविरोधात तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक चालू करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. अशा प्रकारची सक्ती करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं आश्वासन माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत यांनी दिलं. निश्चितपणे शाळेला अधिकार आहेत की ड्रेस कोड त्या शाळेचं काय असावं किंवा कोणता ड्रेस कोड असावा, त्या संदर्भात त्यांना अधिकार जरी असले तरीसुद्धा ठराविक दुकानातून ते खरेदी करावेत, याबाबत विद्यार्थ्यांना सक्ती नाही करता येणार. हो, त्यांना अगोदर आपण सूचना देऊ की अशा पद्धतीनं सक्ती करू नये, आणि ते सक्ती करत असतील तर आपण निश्चितपणे त्यांच्यावरती करू कारवाई. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, प्रीतम पवार, शिवसेनेचे उदय भोसले, किशोर घाटगे, हिंदू महासभेचे मनोहर सोरप, विकास जाधव, ठाकरे गटाचे संभाजीराव भोकरे, राजू यादव, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अशोक गुरव, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे कैलास दीक्षित आदी उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील कुंभारवाडी परिसरामध्ये एक गवारेडा जखमी अवस्थेत फिरत होता. स्थानिकांनी वनविभागाला याची माहिती दिल्यानंतर वनविभागाच्या रेस्क्यू टीमनं गव्याला पकडून त्याच्यावर वन्यजीव बचाव पथकातील पशुवैद्यकांकडून उपचार करवून घेतले. उपचारानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. ग्रामस्थांनी वनविभागाच्या सतर्कतेमुळे गव्याला जीवदान मिळाले. राधानगरी तालुक्यातील कुंभारवाडी गावच्या शेती परिसरात एक गवा जखमी अवस्थेत वावरत होता. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी वन विभागाला दिली. यानंतर प्रादेशिक वन विभागाचे कर्मचारी, रेस्क्यू टीम, वन्यजीव बचाव पथकानं गव्याला 4 तासांच्या प्रयत्नांनंतर ताब्यात घेतलं.
त्यानंतर उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. डोंगर दऱ्यांमधून धावत असताना कळपातील एक गवा उंचावरून पडल्यानं त्याच्या डाव्या खुब्याला दुखापत झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पथकाकडून व्यक्त करण्यात आलाय. प्रादेशिक वन विभागाचे वनपाल जितेंद्र साबळे, वन्यजीव बचाव पथकाचे डॉक्टर संतोष वाळवेकर, प्रदीप सुतार, वन्यसेवक सखाराम गिरी, कृष्णात देऊळकर, सरपंच रणजित पाटील यांच्यासह प्रादेशिक वन विभागाचे कर्मचारी, रेस्क्यू टीम, वन्यजीव बचाव पथकानं यात सहभाग घेतला होता. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. अहमदाबादमध्ये क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या ढिगाऱ्यातून DVR सापडला. गुजरात ATSकडून तपास सुरू. विमान अपघातानंतर DGCAचा मोठा निर्णय. सर्व बोईंग ड्रीम लाईनवर प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार. सोन्याच्या दरात ऐतिहासिक उसळी. दर 1 लाख पार. भरधाव कारच्या धडकेत तरुणी ठार. कात्रजमधील घटना. इचलकरंजीत बेंदूर सणानिमित्त शंभू बैल ग्रुपच्या वतीनं बैलांची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत अश्लील हावभाव करून नृत्य केल्याप्रकरणी संबंधित तरुणी तसंच मिरवणुकीत डॉल्बीचा वापर केल्याप्रकरणी मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्यांसह डॉल्बी व्यावसायिक, ट्रॅक्टर चालक यांच्यावर गावभाग पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. इचलकरंजीत गुरुवारी बेंदूर सणानिमित्त शंभू बैल ग्रुपच्या वतीनं बैलांच्या मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. डॉल्बीच्या दणदणाटात झेंडा चौकात ही मिरवणूक आल्यानंतर या ठिकाणी एका तरुणीनं अश्लील हावभाव करत नृत्य सुरू केलं. यावेळी तरुणांची या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली. पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे यांना याबाबतची माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन नृत्य आणि डॉल्बी बंद केला. मात्र काही वेळातच कार्यकर्त्यांनी पुन्हा डॉल्बी सुरू केला. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक साळवे यांनी डॉल्बीचं साहित्य जप्त केलं. या प्रकरणी रात्री उशिरा गावभाग पोलिसांनी मंडळाचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्ते, डॉल्बी चालक, ट्रॅक्टर चालक, अश्लील नृत्य करणाऱ्या तरुणीवर गुन्हा दाखल केलाय. खाणाऱ्यांनी खाल्लं, आपली घरं भरली. कोरोनाच्या काळात आम्हाला वाऱ्यावर सोडलं. इथं घुशी उंदरं मरून पडल्यात. बिनवारस झालाय हा बोळ. कोणतरी वारसा द्या. कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठेतील कोष्टी गल्लीतील महिलांनी आज अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला. या ठिकाणची गटारं तुंबलेली असल्यामुळं गुरुवारच्या पावसाचं पाणी इथल्या अनेक घरांमध्ये घुसलंय. यामुळे इथल्या महिलांनी महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कामकाजाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारभाराचा शहरात मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं दिसून येत आहे. शहरातील आरोग्य यंत्रणा तोकडी पडली आहे. अनेक भागात सफाई कामगार येतच नाहीत. काही कर्मचारी हजेरी लावून गायब होतात. मुकादम आरोग्य निरीक्षकांवर, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर वचक नसल्यानं दैनंदिन कचरा उठाव होत नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून साफसफाई होत नसल्यानं मंगळवार पेठेतील कोष्टी गल्ली परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय. पडक्या घरांमध्ये झाडं, वेली वाढून साप किड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय. गटारीमध्ये घाण तुंबली आहे. दारात घुशी, उंदरं मरून पडल्यात. दुर्गंधी पसरली आहे, तरीही कुणी लक्ष देत नाही. कालच्या ढगफुटी सदृश्य पावसात गटारी तुंबल्यानं अनेकांच्या घरात पाणी शिरलं. पाण्याबरोबर सगळी घाण घरात शिरली आहे. त्यामुळे इथल्या महिलांच्या महापालिका प्रशासनाविरोधातील संतप्त भावना उफाळून आल्या. खाणाऱ्यांनी खाल्लं, आपली घरं भरली. कोरोनाच्या काळात आम्हाला वाऱ्यावर सोडलं. इथं घुशी, उंदरं मरून पडल्यात. बिनवारस झालाय हा बोळ. कुणीतरी वारस द्या, अशा संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. मला घुशी आणि उंदरं मावनात मरून पडल्यात. ते सुद्धा कोणी उचलून ना आम्हाला उचलून टाकायची पाळी यायला लागल्या. मग आता ह्याला काय करायचं सांगा. पूर्ण ड्रेनेज जाम झालेला आहे. वास मारायला लागला आणि गटारी सुद्धा फुल थांबल्यात. आणि कुणाचं लक्ष आमच्या बोळा. बिनवारस झालाय बोळ. मतदान मागायला सगळे येतात, पण ह्या बोळाला बिनवारस झालाय बोळ. आतापर्यंत कोणाची मदत आमच्या बोळाला आलेली नाही आहे. आणि काय सांगू तुम्हाला, इतकं भयानक वाईट वाटतंय. इथं पाणी जाईत नाही गटारीत.
पाणी तुंबलं इथं, नळ किती वेळा बघितले, नुसता येतात जरा काढतात आणि जातात तेवढ्यापुरतं, खरं परत कोण लक्ष द्यायलाही नाही इकडं. ह्यो बोळ चव्हाण पॅशेस बिनवारस झालेला आहे, ह्याला कुणीतरी वारस द्या, हीच माझी. कुणी लक्ष देणार. माझं लगीन झाल्यास बघतोय मी, आता माझं 90 सालाला लगीन झालंय तेव्हापासून बघतो ह्या बोळाला कशाची मदत आलेली नाही आहे. एवढं कोरोना आला काय आलं, एखादं सुद्धा धान्याचं पोतं बोळाला नाही. खाणाऱ्यांनी खाल्लीत, आपली घरं भरलीत, पण ह्या बोळाला कोण आलेलं नाही. बिनवारस चव्हाण पॅशेस पडला इथं. आपल्या कोष्टी गल्ली, देवणी गल्ली, चव्हाण पॅसेस या भागामध्ये कुठलाही कर्मचारी येत नाही, काम करत नाही, की आली तर थोडा वेळ इथं थांबतात आणि जातात. कुठल्याही अधिकाऱ्याचं लक्ष नाही. आणि आपल्या भागामध्ये या कचरा गाडी वेळेवर येत नाही, नेऊन टाकायला लागतो आणि तिथं टाकला तरी तिथले नागरिक वरत्या इकडं आणून का टाकताय म्हणून. तेवढं कुठल्याही अधिकारी आपल्या भागाकडे लक्ष देत नाही, मुकादम फिरकत नाही आणि स्वच्छता इथली झाली पाहिजे. एकंदरीत कोल्हापूर महानगरपालिकेच्या सफाई यंत्रणेवर शहरवासियांचा मोठा रोष असलेला दिसून येतोय. त्यामुळं आता तरी आरोग्य यंत्रणेनं जागं होऊन कामाला लागण्याची गरज आहे. सुमन सरगर या महिलेशी अनैतिक संबंध असलेल्या आदम पठाण या व्यक्तीनं सुमन सतत पैसे मागत असल्याच्या कारणावरून डोक्यात हातोडा घालून तिचा खून केलाय. गुरुवारी सायंकाळी अतिग्रे इथल्या एका लॉजवर ही घटना घडली आहे. पोलिसांनी संशयित आदम पठाण याला अटक करून न्यायालयात हजर केलंय. न्यायालयानं त्याला 17 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हातकणंगले तालुक्यातील घुणकी इथल्या 42 वर्षीय आदम गौस पठाण याची करवीर तालुक्यातील उचगाव इथं राहणाऱ्या सुमन सनगरशी एका कार्यक्रमामध्ये ओळख झाली होती. या ओळखीचं प्रेमात रूपांतर झालं. यातून त्यांच्यात संबंध निर्माण झाले होते. दोघांमध्ये पैशांची देवाणघेवाण सुरू होती. आदम पठाण यानं तिला 7.5 लाख रुपये दिले होते. या पैशाची तो सुमन हिच्याकडं मागणी करत होता, मात्र त्याला पैसे मिळत नव्हते. गुरुवारी त्यानं सुमनला गोड बोलून कोल्हापूर सांगली राज्यमार्गावरील अतिग्रे फाट्यानजीक असलेल्या एका लॉजमध्ये बोलावलं. या ठिकाणी दोघांमध्ये पैशावरून वादावादी झाली. यावेळी आदम यानं पिशवीतून आणलेल्या लोखंडी हातोड्यानं सुमनच्या डोक्यात घाव घातले. तिनं आरडाओरडा केल्यानं हॉटेलमधील कामगार खोलीकडे धावले, मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं सुमनचा जागीच मृत्यू झाला होता. हल्ला केल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न करत असताना हॉटेलमधील कामगारांनी आदमला पकडलं. या घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर विभागाच्या पोलीस उपअधीक्षक रोहिणी साळुंखे, हातकणंगले पोलीस निरीक्षक शरद मेमाणे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. सरपंच सुशांत वड्ड, शीतल खोत तसंच मयत सुमन सनगर हिचे नातेवाईकही घटनास्थळी आले. पोलिसांनी आदम याला अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 17 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान पत्नीच्या खून प्रकरणातून आदम याची यापूर्वी निर्दोष मुक्तता झाली आहे. कोल्हापुरातील सम्राटनगरमध्ये राहणारे उद्योजक राजीव पाटील यांच्या घरी वयोवृद्ध नातेवाईक एकटे असताना त्यांना चाकूचा धाक दाखवून रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने असा ऐवज लुटल्याची घटना काल गुरुवारी दुपारी घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 24 तासांमध्ये या लूटमारीचा छडा लावलाय. त्यांनी पाटील यांचा चालक प्रकाश चौगले याला आणि त्याचा मित्र अमित शिंदे या दोघांना या गुन्ह्यात अटक केली आहे. त्याच्याकडून रोकड, सोन्या चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली एक 4-चाकी मोटर असा सुमारे 50,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. उद्योजक राजीव पाटील हे कोल्हापुरातील सम्राटनगरमध्ये राहतात. पाटील आणि त्यांचे कुटुंबीय काल गुरुवारी नेहमीप्रमाणे ऑफिसला गेले होते. त्यामुळे पाटील यांच्या घरी त्यांचे वयोवृद्ध नातेवाईक एकटेच होते. दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमाराला मोपेडवरून हेल्मेट घालून आलेल्या दोघांनी पाटील यांच्या घराच्या मागील दरवाजातून घरात प्रवेश केला आणि पाटील यांच्या नातेवाईकाला चाकूचा धाक दाखवत घरातील दागिने आणि रोकड लुटून पसार झाले होते. या प्रकरणी राजीव पाटील यांच्या फिर्यादीवरून राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाटील यांच्या घराजवळच्या CCTV फुटेजवरून चोरट्यांचा माग काढला. उद्योजक राजीव पाटील यांचा चालक प्रकाश चौगले आणि त्याचा साथीदार अमित शिंदे या दोघांना आज पहाटेच्या सुमारास लक्ष्मी टेकडी कागल परिसरातून अटक केली आहे.
चोरी केल्यानंतर चोरटे मोपेडवरून गोकुळ शिरगाव परिसरातील एका पेट्रोल पंपापर्यंत गेले. या ठिकाणी मोपेड सोडून एका चारचाकी वाहनातून ते कागलच्या दिशेनं निघून गेले होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पहाटेच्या सुमारास त्यांना ताब्यात घेतलंय. पोलिसांनी त्यांच्याकडून 45 तोळे सोने, पाऊण लाख रुपयांची रोकड, गुन्ह्यात वापरलेली एक चारचाकी मोटार आणि मोपेड असा एकूण 50,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार सुरेश पाटील, वैभव पाटील, प्रदीप पाटील, रुपेश माने, विशाल खराडे, विनोद कांबळे, संतोष बर्गे, अरविंद पाटील, रामचंद्र कोळी, संजय पडवळ, कृष्णात पिंगळे, अमित सरजे, सचिन बेंडखळे यांनी मिळून केली आहे. उद्योजक राजीव पाटील यांच्या घरात चोरी करणारे चोरटे हे माहितगार असावेत असा अंदाज पोलिसांना आला होता. त्या अनुषंगानं तपास करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी दुपारी केलेल्या धाडसी चोरीचा अवघ्या 24 तासात छडा लावलाय, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. गुरुवारी सायंकाळी झालेल्या ढगफुटीसारख्या पावसामुळे उजळाईवाडीमधील ओढ्याचं पाणी पात्राबाहेर पडलं होतं. या पाण्यातून अमल भालदार हा शाळकरी मुलगा वाहून गेला होता. आज सकाळी आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाला ओढ्यालगतच्याच एका विहिरीत अमनचा मृतदेह आढळून आला. गुरुवारी सायंकाळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळं उजळाईवाडीतील ओढ्याच्या पुलावरून प्रचंड वेगानं पाणी वाहत होतं. त्याचवेळी राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियममध्ये 6वीत शिकणारा अमन जमानुद्दीन भालदार हा खाजगी क्लासवरून घरी जात होता. पाण्याचा अंदाज न आल्यानं तो सायकलसह ओढ्याच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात उतरला. पाण्याच्या वेगामुळं त्याचा तोल गेला आणि तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. या घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलीस आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नाही. आज सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. 8 वाजता अमनचा मृतदेह ओढ्यालगत असलेल्या एका विहिरीत आढळून आला. मुलाचा मृतदेह पाहताच कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. शोध मोहिमेत सुनील कांबळे, कृष्णात सोरटे, शुभम काटकर, प्रीतम केसरकर, शैलेश हांडे आदींनी सहभाग घेतला. इचलकरंजीतील गावभाग परिसरात बेंदूर सणानिमित्त काही मंडळांनी डॉल्बीच्या दणदणाटात बैलांची मिरवणूक काढली होती. पोलिसांनी हे डॉल्बी बंद केले होते. मात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा डॉल्बी सुरू केल्यानं गावभाग पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना लाठीचा प्रसाद देत त्यांच्यासह डॉल्बी ट्रॅक्टर चालक मालकांवर गुन्हे दाखल केलेत. इचलकरंजीतील गावभाग परिसरामध्ये बेंदुरानिमित्त गुरुवारी 10 ते 12 मंडळांनी डॉल्बीच्या ठेक्यावर विद्युत रोषणाई करून बैलांची मिरवणूक काढली होती. पोलिसांनी हे डॉल्बी रात्री 10 वाजता बंद केले. मात्र मिरवणूक पुढे सरकत गेल्यानंतर काही मंडळांनी पुन्हा डॉल्बी सुरू ठेवले. याबाबतची माहिती पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांना मिळाली. त्यानंतर ते फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला. या प्रकरणी गावभाग पोलिसांनी डॉल्बी, ट्रॅक्टर चालक, मालक आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केलेत. कोल्हापुरातील शाहू महाविद्यालयात प्रवेश करून वायरिंग बंडल, ॲल्युमिनियम स्लायडिंग साहित्य चोरी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी रोहन जगताप याला ताब्यात घेतलंय. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचे साहित्य जप्त केलंय. कोल्हापुरातील शाहू महाविद्यालय उन्हाळी सुट्टीनिमित्त 16 मे ते 9 जून या कालावधीत बंद होतं. या काळात महाविद्यालयातील वायरिंग बंडल, ॲल्युमिनियम स्लायडिंग साहित्य चोरीला गेलं होतं. या प्रकरणी महाविद्यालय प्रशासनानं दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरी प्रकरणी पोलिसांनी रोहन जगताप याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीचं साहित्य जप्त केलंय. पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव, मिलिंद बांगर, बाबा ढाकणे, सुशील गायकवाड, सनीराज पाटील, रवी आंबेकर, अमोल पाटील, राहुल पाटील यांनी मिळून ही कारवाई केली आहे. कर्नाटकातील विजापूर बेळगाव महामार्गावरील अथनी मुरगुंडी गावात वाहनांचा विचित्र अपघात झाला. यात शिरोळ तालुक्यातील महेश सुभाष गाताडे आणि शिवम युवराज चव्हाण तर मिरज तालुक्यातील सचिन माळी असे 3 जण जागीच ठार झालेत. अथनी पोलिसात या अपघाताची नोंद झाली आहे. शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी इथले महेश गाताडे हे कुटवाडमधील शिवम चव्हाणसह विजापूर बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर अथणीहून गुरुवारी मध्यरात्री बोलेरो पिकअप या वाहनातून ऊस रोपे घेऊन कागवाडकडे येत होते.
अथणीजवळील मुरगुंडी या गावाच्या जवळ आल्यानंतर त्यांच्या पिकअप वाहन आणि मालवाहू ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये महेश तसंच शिवम गंभीर जखमी झाले. यावेळी या मार्गावरून आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून जाणाऱ्या मिरज तालुक्यातील कौलापूरमधील सचिन विलास माळी हे मदतीसाठी धावले. जखमींना बाहेर काढण्यासाठी पिकअप वाहनाजवळ गेल्यानंतर या मार्गावरून जाणाऱ्या इर्टिगा गाडीची माळी यांच्यासह अपघातात जखमी असलेल्या शिवम आणि महेश यांना धडक बसली. या विचित्र अपघातात मदतीला धावलेल्या सचिन माळीसह पिकअपमधील महेश आणि शिवम असे तिघेजण जागीच ठार झाले. 3 वाहनांच्या विचित्र अपघातामुळे महामार्गावर ऊसाची रोपं आणि कॅरेट विस्कटले होते. अथणी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. या घटनेमुळे शिरोळसह कौलापूरमध्ये शोककळा पसरली आहे. बुधवारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांमधील बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली. या बदली प्रक्रियेत जरग नगर शाळेतील 15 शिक्षकांच्या बदल्या झाल्यात, तर 9 शिक्षक अन्य शाळांमधून बदली होऊन या शाळेत आलेत. 1 शिक्षक सेवानिवृत्त झालेत. त्यामुळे आता या शाळेत 7 शिक्षक कमी आहेत. शिक्षकांच्या कमतरतेचा शाळेच्या शैक्षणिक कामकाजावर परिणाम होणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षक समितीने राबवलेल्या बदली प्रक्रियेमध्ये 127 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्यात. या बदल्यांमध्ये जरग नगरमधील श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर या शाळेचं नुकसान झालंय. या शाळेतल्या तब्बल 15 शिक्षकांच्या अन्यत्र बदल्या करण्यात आल्यात, तर 9 शिक्षक बदली होऊन या ठिकाणी आलेत. बदली प्रक्रियेनंतर शिक्षकांमधील तफावतीबरोबरच 1 शिक्षक निवृत्त झाल्यामुळे या शाळेत 7 शिक्षकांची कमतरता आहे. लक्ष्मीबाई जरग ही महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या शाळांमधील सर्वाधिक पटसंख्या असणारी शाळा आहे. 2434 पटसंख्या असणाऱ्या या शाळेत 1ली ते 7वी इयत्तांच्या 57 तुकड्या आहेत. बदली प्रक्रियेनंतर इथल्या शिक्षकांची संख्या 51वर आली आहे. त्यामुळं अपुऱ्या शिक्षकांमुळं शैक्षणिक कामकाज चालवायचं कसं असा पेच निर्माण झालाय. एका तुकडीत 50 ते 60 विद्यार्थी संख्या असल्यानं 2 तुकड्या एकत्र करणंसुद्धा अडचणीचं आहे. या शाळेसाठी संच मान्यतेनुसार आवश्यक शिक्षक उपलब्ध करून देण्याऐवजी आहे त्या शिक्षकांमध्ये कपात करण्यात आल्यामुळं आश्चर्य व्यक्त होऊ लागले. शिक्षकांच्या कमतरतेचा शाळेच्या पटसंख्येवर विपरीत परिणाम होण्यासह शैक्षणिक कामकाजावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे. शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये एक यशस्वी पॅटर्न निर्माण करण्यात आलेल्या या शाळेचे शिक्षक कमी करण्यात आल्यामुळं पालक वर्गात अस्वस्थता निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनानं शिक्षकांची कमतरता भरून काढण्याचं आश्वासन दिलंय. मात्र त्याला लागणारा विलंब लक्षात घेता शैक्षणिक वर्ष सुरू करण्यापूर्वीच आवश्यक त्या शिक्षकांसह शाळेचं कामकाज सुरू होणं गरजेचं असल्यानं महापालिका प्रशासनानं याचा गांभीर्यानं विचार करावा अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीसह पालकांनी केली आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. गुरुवारच्या पावसानं वाहून आलेला कचरा राजाराम बंधाऱ्याजवळ अडकला. कोल्हापूर महानगरपालिकेनं JCBच्या साहाय्यानं काढला कचरा. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार हुकुमशाही पद्धतीनं वागतायत. कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठासह जिल्ह्यातील शैक्षणिक संघटनांचा आरोप. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली निदर्शनं. गोकुळ दूध संघाला सिद्धिविनायक ट्रस्टची 280 मेट्रिक टन गाईच्या तुपाची ऑर्डर. आज 10 मेट्रिक टन तूप चेअरमन नवीद मुश्रीफ आणि संचालकांच्या उपस्थितीत रवाना. पावसाचा जोर वाढला म्हणून शहर तुंबतंय की महापालिकेचा नालेसफाई दावा फोल ठरतोय. गुरुवारच्या पावसानंतर महापालिकेचा नालेसफाईचा दावा फोल ठरत असल्याची चर्चा. आणि बंधाऱ्यांचे बर्गे काढण्यात आल्यानं पाणी साठा नियोजनासाठी राधानगरी तालुक्यातील 3ही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.